अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून शुक्लेश्वर मंदिर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झालाय। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 हा नव्याने विकसित होणारा भाग असून माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागत असल्यामुळे ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही असं नियोजन केलंय। नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून कामे केली जात असल्यामुळे या भागात नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास येत आहेत। गावडेमाळा परिसरात अनेक वर्षांपासून पावसाच्या पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित होता। तो आमदार संग्राम जगताप आणि संपत बारस्कर यांच्या माध्यमातून मार्गी लागला, त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालंय। तपोवन रोडला पर्यायी रस्ता म्हणून राजनंदिनी हॉटेल ते तलाठी कार्यालय ते मनमाड महामार्गाला जोडणाऱ्या डीपी रस्त्याचं काम सुरू आहे। सुशोभीकरण कामातून भिस्तबाग पडक्या महालाची ओळख आता पुसणार असून पर्यटनाचं केंद्र बनणार आहे। विकास कामातून प्रभाग 1च्या राज्यात विकसित प्रभाग म्हणून ओळख निर्माण करणार असल्याचं प्रतिपादन माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी केलं। मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून नगर शहरातील शुक्लेश्वर मंदिर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, सचिन कुसळकर, विकास बडे, अर्जुन ससे, परेश खराडे, गिरीश गायकवाड, अशोक शिंदे, विष्णू सब्बन, आदिनाथ म्हस्के, सुभाष शेकडे, वैभव आवारी, सुभाष आढाव, विजय बर्डे, दत्तात्रय झगडे, दिलीप हिवाळे, नितीन धुमाळ, उद्धव ढोबे, महेश बोरकर, सचिन गोरे, सोनाली आढाव, वंदना कुसळकर, सुनीता शेकडे, प्रतिभा बडे, श्रद्धा सब्बन, ज्योती शिंदे, क्रांती मुनंदाकर, जयश्री ससे, पल्लवी खराडे, अर्चना झगडे, स्वप्नाली धुमाळ, मनीषा गांगर्डे, निकिता गायकवाड, जयश्री गिरवलकर, निशा जगताप, राजश्री झावरे, सविता कदम, पूनम आवारे, अरुणा पारधे, वृषाली सैंदाने, सपना डोळस, तेजस्विनी आंधळे, सोनल गायकवाड, सीमा दातीर, जयश्री गोरे, ममता चित्राल, वैशाली भांड, राजलक्ष्मी कांबळे, राधा रोडे, चेतना राठोड, वैशाली कदम, सुमन बडे, सुमन डोळस यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। आज या ठिकाणी हे जे आपल्या कॉलनीमध्ये रस्त्याचं जे लोकार्पण सोहळा होतो, सरांनी परिस्थिती सांगितली की आम्ही कोणत्या कोणत्या परिस्थितीला दगडून या ठिकाणी आलो होतो आणि अगदी चिखल संपूर्ण सरांनी बघितलं असेल। आम्ही आयलव नगरला पण मुलाखत वगैरे दिली होती, पण त्याची दखल त्यावेळेला एवढी घेतली गेली नाही। परंतु ज्या वेळेला आमचे कुसळकर साहेब जे नेतृत्व करणारे त्यांनी तुम्हाला फोन केल्यानंतर आणि तुम्ही अगदी 1 मिनिटात या ठिकाणी आलात, ते आम्हीही बघितलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हे जे काम केलं आहे, नक्कीच त्यासाठी आम्हाला तुमचं सगळ्यांचा खूप अभिमान आहे आणि असेच नगरसेवक सगळ्यांना लाभले पाहिजेत, म्हणजे जेणेकरून आपल्या कॉलनीचा नाही तर पूर्णपणे आपल्या शहराचा विकास होईल। कारण स्वच्छ सुंदर शहर जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी नक्कीच तुमच्यासारखे कार्यकर्ते जर असतील तर नक्कीच हे स्वप्न सगळ्यांचं पूर्ण होईल आणि देश आपला नक्कीच विकासाला जाईल। बडे साहेबांनी विस्तृत असं सांगितलेलं आहे। आता मुंदरकडून जेव्हा तुमचा रस्ता होईल आणि बडे साहेबांचा तिथला, तेव्हा आपण भव्य दिव्य कार्यक्रम करणार आहोत। आमदार संग्राम यांच्या उपस्थित असं संपदानाने आपल्याला कालच शब्द दिला आहे। तुमच्या रस्त्याचं उद्या परवा काम चालू होईल, डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतील आणि हा रस्ता आपल्याला एक वास्तव छोट्या गाडीत चालू करायचं सगळ्यांना काही झाली असतं, कधी कधी एकादशीच्या आधी आपण सगळ्यांना शब्द घेतला आहे। मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि दुसरं महत्त्वाचं, आपल्या नगर शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया यांच्या सहकार्याने आणि संपतदादांच्या माध्यमातून आज हा रोड होत आहे। यापूर्वी याच्या अनेकदा प्रयत्न झाले, परंतु जसं सरांनी सर्व याची पार्श्वभूमी सांगितली की येथील जी समस्या आहे तिची तीव्रता लक्षात आल्यानंतर याची वर्क ऑर्डर पूर्ण झालेली नसतानाही संपतदादांनी आम्ही त्यांना सांगितलं की वर्क ऑर्डर होईल त्यावेळेस आपण पाहू, परंतु नागरिकांची समस्या, त्यांना होणारा त्रास हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी जेवढं लवकरात लवकर आपल्याला हा रस्ता म्हणजे पावसाळा संपण्याच्या आत करण्याचं मनोदय आम्ही व्यक्त केला आणि तो पूर्णत्वास नेला। यासाठी जसं सांगितलं की कॉलनीतील सर्वजण असतील, परंतु कुसळकर साहेब कधी कुठे कोणत्याही कार्यक्रमात भेटले तर कायम त्यांचा आम्हाला पाठपुरावा असायचा, एवढा की पुढे साहेब दिसले तर आता ते हा विषय काढणारच। तर याबद्दल म्हणजे त्यांना इतकी तळमळ होती आणि आज खरोखर म्हणजे हा पूर्णत्वास जात आहे। आणि जसं त्यांनी सांगितलं की राहिलेले जे कामं येतं
तर त्यासाठी आमचं प्रयत्न चालू आहे, तेही लवकरात लवकर करू. संपतदादांचं ना आजच चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की त्याची पूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे आणि उरलेले सर्व कामेही आपण लवकरात लवकर ती पूर्ण करू. आणि खरोखरच सांगायचं झालं जसं सरांनी सांगितलं की 1 नंबर वॉर्डचा विस्तार प्रचंड आहे, परंतु इतका प्रचंड विस्तार असतानाही आपण प्रचंड संख्येने तुम्ही आजूबाजूला गेले, साई इंग्लिश मिडियम स्कूल असेल किंवा ते चैतन्य हॉस्पिटल असेल, आजूबाजूचे गावडेमाळातील सर्व रोड असतील, माऊलीनगर लेखानगर परिसरातील सर्व रोड असतील, कादंबरी 1, 2, 3, 4, अजून आपल्याबरोबर आजच तागडवस्ती परिसरातील रोड, जे वाणीनगर वगैरे भाग आहे तिकडचे रोड असतील तेही चालू आहेत. आणि भैयांच्या सहकार्यातून संपतदादांच्या म्हणजे आता प्रयत्नातून आपण जो पाहतो की आपल्या उपनगरातील सर्वात सुंदर मोठा विस्तृत आणि प्रचंड मोठा म्हणजे इतका भव्य दिव्य असा रोड जो आपण पाहतोय की राजनंदी हॉटेलपर्यंत म्हणजे एकविरा चौकापासून जो आहे तपोवन रोडला जाणारा तो खूप सुंदर असा रोड तयार होते. त्याच्यानंतर दुसरा रोड जो आहे की राजनंदिनी समोरून आपण डायरेक्ट हुंडेकरीपर्यंत निघणार आहेत, त्याचेही 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये आपला परिसर हा आपल्याला कुठेही जायचं असेल, नगर सिटीत जायचं असेल किंवा MIDC परिसरात जायचं असेल, लग्नानिमित्त बंधन हुंडेकरी लॉनला जायचं असेल तर कुठेही जायला आपण अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरात पोचू, अशा पद्धतीने सर्व यांचं नियोजन आपण करत आहोत. आणि आपला वॉर्ड हा फक्त रोड रस्ते याच्यातच न राहता वेगवेगळ्या प्रकारे आपण डेव्हलपमेंटही चालू केली आहे. आपल्या याच्यामध्ये जो भिस्तबाग महाल होता तर त्याला पूर्वी पडका महाल असं म्हटलं जायचं, परंतु संपतदादांच्या माध्यमातून आपण त्याचं वेगळं रूप करून अत्यंत सुंदर प्रकारे एक वास्तू आपण तिथं उभी करत आहोत, जेणेकरून आपल्या भागात जसं सांगितलं साहेबांनी की नातेवाईकांना बोलवायला आपल्याला लाज वाटत होती, परंतु आज आपण हक्काने नातेवाईकांना सांगू शकतो की एकविरा चौकातून जो मोठा रोड येतोय तो डायरेक्ट आमच्या घरी येतोय आणि भिस्तबाग महालासारखं सुंदर पर्यटन स्थळही आपल्या वॉर्डात निर्माण होणार आहे. आणि इतरही अनेक गोष्टी आपण करत आहोत. आणि स्वच्छ सुंदर आणि हरित म्हणजे जसं आपल्या कॉलनीत झाडं येतं तसेच संकल्प संपतदादांनी पूर्ण वॉर्डामध्ये आपला हरित वेगळं काहीतरी करण्याचा संकल्प केलेला आहे. करोनाच्या याच्यात पाहिलं आपण की ऑक्सिजनची काय गरज होती, त्याच धर्तीवरती आपण जवळपास 5,000 झाडं लावलेले आहेत आणि इथून पुढेही आपण जवळपास 25,000 झाडं लावण्याचं मनोदय आपलं आहे. तर येणाऱ्या कालावधीत हा वॉर्ड म्हणजे जसं 1 नंबर आहे हा पूर्ण शहरात नाही महाराष्ट्रात आपल्याला सुंदर स्वच्छ करण्याचं मनोदय आहे आणि हे आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार आहोतच. आणि आज आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं, परंतु काही अर्जंट मीटिंग निमित्त म्हणजे काही निधीच्या याच्यासाठीच संपतदादा म्हणजे जिल्हा नियोजनमधून जो निधी येतोय तर त्या संबंधित मीटिंगमध्ये असल्यामुळं त्यांना येता नाही आलं, परंतु त्यांनी सर्व नागरिकांचे आजच्या कार्यक्रमाबद्दल मनपूर्वक धन्यवाद दिलेले आहेत. आणि येणाऱ्या कालावधीत जे उरलेले रस्ते किंवा इतर कुठल्याही समस्या असेल त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं वचनही दिलेलं आहे. तर आज पुनश्च आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला तुम्ही सर्वांनी इतकं सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि कुठलीही कचरा असेल, लाईट असेल किंवा इतर पाण्याची कुठलीही समस्या असेल, मी असेल, संपतदादा असेल, आमचे सहकारी इरंडे सर असतील, सर्वजण आम्ही कटिबद्ध आहोत. आणि कधीही तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी हजर आहोत अशी पुनश्च ग्वाही देतो. तर यावेळी बोलताना सचिन कुसळकर म्हणाले, गावडेमाळा परिसरातील नागरिकांचा पावसाच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होता. पाऊस झाला की सर्व पाणी शुक्लेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरत होतं, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत होतं. संपत बारस्कर आणि सागर बोरुडे यांच्याकडे नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी या परिसरातील विविध विकासाची कामे मार्गी लावली आहे. रस्ता काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं असल्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालंय. प्रभागातील नगरसेवक कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संपत बारस्कर आणि डॉक्टर सागर बोरुडे हे आहे. आता महापालिका निवडणुका जवळ आल्या तरी संपत बारस्कर आणि डॉक्टर सागर बोरुडे यांनी मते मागण्यासाठी आमच्याकडे येऊ नये, कारण आम्हाला तुमची गरज आहे. आम्ही तुमच्या नेहमीच पाठीशी भक्कम उभे आहोत. विकास कामांची दूरदृष्टी असणारे नगरसेवक आम्हाला मिळाले आहेत असं
कुसळकर यांनी म्हटलंय. आणि आपण सगळेजण सण साजरा करतो, कारण की आपल्यासाठी हा सणच आहे. आज आपण जे काही इथे या सिमेंटच्या रस्त्याने जाणार आहोत, तसं जर बघितलं ना तर हे जे काही नगरसेवक आहे सन्माननीय, त्यांच्यासाठी हे एक क्षुल्लक काम आहे, पण आपल्यासाठी अतिशय मोठं काम आहे. कारण की का तर याच रस्त्याने आपण एकेकाळी असं होतं की नीट पायीसुद्धा चालू शकत नव्हतो. आपल्या पाहुण्यांना आपण बोलायचं म्हटलं तर हजारदा विचार करायचो की ह्या रस्त्याने कसं काय बोलूया. पण आज आपण या रस्त्याने जे काही जाणार आहोत, सिमेंटचा रस्ता बनतोय, तर हे सगळं रस्ता बनण्यामागं ज्यांचं खरंच मोठं श्रेय आहे ते आपल्या नगरचे अतिशय धडाडीचे नगरसेवक. खरं तर आपल्याला अभिमान आहे की ते नगरसेवक आपल्या वार्डामध्ये आहे. आपण जर बघितलं ना नगरमधला, तर हा उपनगरचा एरिया जो आहे, नगरमध्ये सगळ्यात जास्त विकास जर झाला असेल तर या उपनगराचा विकास झाला. आणि या विकासामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, तुम्हाला म्हणजे खरं सांगायला अतिशय अभिमान वाटतो की नगरसेवक कसे असावेत. ज्या वेळेस आपल्या इथे खूप मोठा पाऊस आला, चिखल झाला आणि चालतासुद्धा नीट येईना, नगरसेवकांना एक फोन केला आमच्या सचिनजींनी आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये नगरसेवक आले आणि अक्षरशः चिखल तोडत सगळ्या रस्त्याची पाहणी केली. आणि त्यांना खरंच समजले की या कॉलनीचा खरंच काय गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो की नगरसेवक कसा असावा, त्याला म्हणतात तो एक पिक्चर होता बघा नायक, की ऑन द स्पॉट डिसिजन घेणारा. तर त्या नगरसेवकांनी 1 मिनिटामध्ये फोन केला, 10 मिनिटामध्ये इथे सगळे ठेकेदार बोलवले आणि त्यांनी सांगितलं सोमवारपासून या रस्त्याला कामाला सुरुवात झाली पाहिजे. आणि खरंच स्वप्न वाटावं, कारण की आपण 15 वर्ष हे स्वप्न पाहत आलो होतो. आपल्याला वाटलं की ठीक आहे, हे एक प्रकारचं स्वप्न असेल. पण जसं सोमवारी JCB आला आणि आपल्या कॉलनीतल्या आनंदाला म्हणजे एक पारावरच राहिला नाही, कामाला सुरुवात झाली. असे धडाडीचे नगरसेवक खरं तर अतिशय अभिमान वाटावा. म्हणजे मला तर असं वाटतंय की ना, हे नगरसेवक असे आहेत ना की हे यांची जी जागा आहे भविष्यामध्ये, म्हणजे यासारख्या व्यक्तींची नगर शहराला, महाराष्ट्राला, देशाला गरज आहे. अशा प्रकारचे निर्णय घेणारे सन्माननीय संपतजी बारसकर साहेब आणि सन्माननीय डॉक्टर सागरजी बोरुडे साहेब, या नगरसेवकांना खरं तर म्हणजे खूप मोठे त्यांचं जी काही दूरदृष्टी आहे, व्हिजन ज्याला म्हणतो ना, विकासाची व्हिजन असणारे नगरसेवक. तर या अशा धडाडीच्या नगरसेवकांच्या हस्ते आपण आज या रस्त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी करतोय, अनावरण करतोय. खरं तर संपतजी बारसकरांनी सांगितलं त्यावेळेस नगरसेवकांनी की आम्ही रस्त्याला जे सुरुवात करायला आम्ही येणार नाही, तर आम्ही येणार कधी, म्हणजे रस्ता बनवून झाल्यावर लोकार्पण करायला येणार. म्हणजे याचा अर्थ की त्यांना हा सगळा जो काही रस्ता बनवूनच मग ते जे काही त्याचं उद्घाटन करायचं होतं, आज त्याचा दिवस योग आला आहे. तर खरंच या सगळ्या कामासाठी ज्यांनी आपल्याला अतिशय मोलाची मदत केली, ज्यांनी, तुम्हाला माहिती आहे की बॅकडोअरनी जर सांगायचं झालं तर हा रस्ता कसा बनला, याचा निधी कुठून आणला, काय आणला, हे सगळं त्यांनाच जाणू. कारण की या रस्त्याला स्पेशली काही परमिशन नाही, म्हणजे गव्हर्नमेंटनी निधी त्यांनी कुठून, आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी, आपल्या सगळ्यांची जी काही खरी प्रॉब्लेम आहे तो जाणून त्यांनी निधी कसा उपलब्ध करून दिला ही त्यांची अंदाज. खरं तर त्यांची आपण सर्वात प्रथम आपण टाळावर आणि हा सगळा पाठपुरावा ज्यांनी केला, सन्माननीय एरंडे सर यांनी खूप अतिशय मोठा पाठपुरावा केला. आणि यांच्या पाठपुराव्यामुळे आज आपण या ठिकाणी उद्घाटनाला एकत्र आलोत. आणि हे सगळं करत असताना की तुम्हाला तर माहिती आहे, ह्या सगळ्या कॉलनीच्या विकासामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, की म्हणजे हा जी कॉलनी आज जी काही दिसते, रस्ते दिसत आहे, लाईट दिसत आहे, शिव चिदंबराचं मंदिर दिसतं आहे, आज छानसं आपल्याला गार्डन दिसतं आहे, हे सगळं करायला कोणीतरी एखादा पुढाकार ज्याला म्हणतो ना आपण, कोणीतरी एखादा लीड करावा लागतो. आपण सगळेजण एवढे बिझी आहात ना अक्षरशः की लीड करायला ना आज 1 तास यायला सुद्धा वेळ नाही इथं उद्घाटनाला. पण ज्यांनी गेली 15 वर्ष आपल्या कॉलनीसाठी कंपनीतून अर्धी सुट्टी टाकून घरामध्ये काही पण आजारी असतानाही स्वतःची वेळ देतात, असे लीडर ज्याला म्हणू आपण, सचिनजी कुसळकर यांनी खूप मोठा पाठपुरावा केला.
आणि सचिनजींना जी काही साथ दिली, शशी सरांनी साथ दिली, परेशनी साथ दिली, शिंदे सरांनी साथ दिली, गायकवाड सरांनी साथ दिली, जगडे सर, झसके सर असते सर्वांनी जी काही साथ दिली, म्हणून आज आपण खरं तर हा जो उद्घाटन होता ना, खूप भव्य दिव्य आपल्याला करायचं आहे. पण काही तांत्रिक कारणामुळे आपण काय करतो, एक टोकन म्हणून त्याचं उद्घाटन करतोय. तर मी खरंच पुन्हा एकदा आभार मानतो डॉक्टर सागरजी बोर्डे सरांचे, त्यानंतर संभाजी बारस्कर सरांचे, की त्यांनी आज एवढं सुंदर आम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला. आम्ही म्हणजे हे तुमच्या ऋणामध्ये आयुष्यभर राहतो. आणि तुम्हाला आणखीन एक आम्ही ग्वाही देतो आमच्या सगळ्या कॉलनीच्या वतीने, जेव्हा कधी हे आमच्या कॉलनीचं तुम्हाला कोणती हेल्प लागेल, आता तुम्ही आमच्यासाठी काम केले, आता आम्हाला थोडी संधी द्या तुमच्यासाठी काम करण्याची. जेव्हा कधी निवडणुकीच्या दरम्यान काही आम्हाला तुम्ही हाक द्याल, तुम्हाला आम्ही एक आश्वासन देतो की प्रचारासाठी कदाचित तुम्हाला या कॉलनीमध्ये येण्याची आम्ही एकही मिनटं गरज पडणार नाही. उलट हा जो मॉब आहे आमचा सगळा, हा सगळा परिवारासह कुठेही आम्ही तुमच्या प्रचारासाठी एनी टाईम तुम्ही आम्हाला हाक द्या. कारण की का, तर अशा नगरसेवकांची आपल्याला खूप गरज आहे. नगरचा जर विकास करायचा असला ना, तर असे धडाडीचे नगरसेवक असणं आपल्याला खूप जरुरी आहे. त्यामुळं आम्हाला तुमच्यासाठी काम करायची संधी तुम्ही नक्की द्या. आणि पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.